नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. निंबोनीच्या झाडामागे, अरे संसार संसार, तेरे मेरे प्यार के चर्चे, अशा सुप्रसिद्ध बालगीत ते चित्रपट गीतांनी आपल्या मनावर अधिराज्य गाजवलं. अशा सुमन कल्याणपूर यांचं परवाच वयाच्या 89व्या वर्षी राहत्या घरात मुंबईत निधन झालं. 60-90च्या दशकात गायलेली त्यांची गाणी आपल्या आजही ओठांवर रेंगाळतात. ज्यांची गायकी अजरामर आहे अशा अनेक दिग्गजांपैकी एक सुमन कल्याणपूर. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये लता मंगेशकर, आशा भोसले यांची पकड असतानाही आपल्या वेगळ्या गायनशैली, मधुर आवाज, शब्दांशी साधलेला भावनांचा साज यामुळे सुमन कल्याणपूर यांची वेगळी ओळख निर्माण झाली. असं असलं तरी त्यांचा जीवन प्रवास तेवढाच नवरसांनी भरलेला होता. लताजी, आशा भोसले असताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला त्यांनी घेतलेले परिश्रम, दुसरी लता म्हणून तुलना करण्यात आल्यानंतरही मनात कोणताही कडवटपणा न ठेवता स्वतःचं निर्माण केलेलं अस्तित्व वाखाण्याजोगं आहे. म्हणूनच अशा सुरेल सुप्रसिद्ध गायिका, ज्या चित्रकार सुद्धा होत्या, अशा सुमन कल्याणपूर यांची जीवनगाथा आपण आजच्या भागात जाणून घेऊयात. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांच्यात स्पर्धा होती. लताजींनी सुमनजींना पुढे येऊ दिलं नाही अशाही चर्चा होत्या. लता दिदींनी यावर खुलासा करत हे सरासर गलत आहे म्हणत स्पष्ट नकार दिलेला. सुमनजींनी पण यावर कधी प्रतिक्रिया दिली नाही. पण सुमन सुगंध हे सुमन कल्याणपूर यांचे मंगला खाडिलकर यांनी लिहिलेल्या चरित्रातील लता दिदींच्या एका घटनेचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. आणि ती घटना म्हणजे 1963च्या प्रजासत्ताक दिनासाठी ए मेरे वतन के लोगो हे गाणं सुमनजी गाणार होत्या. त्यासाठी कित्येक महिने सराव सुरू होता. पण ऐन वेळी ते गाणं लता दिदींना देण्यात आलं. तेव्हा सुमनजी नाराज झालेल्या, पण लता दिदींविषयी त्यांच्या मनात कोणतीही कटुता नव्हती ना त्यांनी लताजींना याचा दोष दिला. या सगळ्याची नोंद त्यांच्या चरित्रात घेण्यात आली आहे. सुमनजी आणि लताजी यांच्या आवाजातील सारखेपणामुळे त्यांना दुसरी लता म्हटलं जायचं. आवाजातील साधर्म्याची सुमनजींना पूर्ण जाणीव होती. या तुलनांचा माझ्यावर परिणाम नाही. मी माझ्या शैलीनुसार गाते आणि गायकीची जाण असणाऱ्या प्रत्येकाला आमच्या आवाजातील फरक लक्षात येतो, असे त्यांनी स्पष्ट केलेले. मोहम्मद रफी आणि लता दीदींच्या मतभेदामुळे, आवाज साधर्म्यामुळे सुमनजींना बरीचशी गाणी मिळाली. पण प्रेक्षकांना ती गाणी लताजींचीच आहेत असं वाटायचं. यामुळे आवाजाची पोत, राग, समज, हेलकावे, माधुर्य, स्वतंत्र शैली असतानाही त्यांना म्हणावी तेवढी प्रसिद्धी, गाणी आणि प्रेक्षकांची दाद मिळाली नाही, हे आपलं दुर्दैव. सुमनजींचा जन्म 1937 मध्ये आजच्या बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये हेमाडी कुटुंबात झाला. वडील शंकरराव हेमाडी हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी होते. लहानपणापासूनच घरात संगीताचे संस्कार होते. फाळणीनंतर सुमनजी मुंबईमध्ये स्थायिक झाल्या. पुढे मुंबईमधील व्यावसायिक रामानंद कल्याणपूर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि सुमन हेमाडी कल्याणपूर बनल्या. आणि त्यांना चारुल नावाची एकुलती एक मुलगीही आहे. चित्रकलेची त्यांना चांगलीच जाण, त्यामुळे त्यांनी मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला. पण संगीताची आंतरिक ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान, मास्टर नवरंग यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. मंगूया हिंदी चित्रपट तर शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायनाचा प्रवास सुरू केला. सुमनजींच्या गायिकेबद्दल मी काय बोलावं. त्यांच्या यमन रागावर विलक्षण पकड असल्यामुळे त्यांना गमतीने यमन कल्याणपूर असेही म्हटलं जायचं. बालगीते, भावगीते, चित्रपट गीते अशी नानाविध गाणी त्यांनी गायली. निंबोनीच्या झाडामागे, उठा उठा चिऊताई, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा यासोबतच आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, रहे ना रहे हम, दिल एक मंदिर है, तुमने पुकारा और हम चले आए, जिंदगी इम्तिहान लेती है, नाना करते प्यार तुम्ही से कर बेटे, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, अशी सदाबहार गाणी त्यांनी दिली. आणि ही यादी बरीच मोठी आहे. मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, बंगाली, आसामी, कन्नड, भोजपुरी, ओरिया या विविध भाषांमध्ये 700हून अधिक गाणी त्यांनी गायली. मनमोहन मन में हो तुम्ही या गाण्याला मानाचा तानसेन पुरस्कार प्राप्त. त्यांच्या श्रेष्ठ आणि दर्जेदार गीत प्रवासासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. बऱ्याच कारणांमुळे गेली 30 वर्ष त्या फार गायल्या नाहीत. 1988 सालचं वो साथी रे त्यांचं रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं.
बॉलिवूडच्या लाईमलाईट पासून दूर राहत मुंबईमध्ये त्या शांत आयुष्य जगल्या. गाण्याबद्दलची ओढ तशीच होती. त्यासाठी परदेशात त्यांनी बरीच कॉन्सर्ट्स केली, ज्याला उत्तुंग प्रतिसाद मिळायचा. रसिक प्रेक्षकांमध्ये अपेक्षित कीर्ती मिळाली नसली तरी गायकी जाणणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या गायिकेबद्दल अपार आदर, प्रेम आणि ओढ होती. संगीताच्या गोल्डन एरामधील या शेवटच्या गायिकेचे निधन संगीत प्रेमींसाठी काळजाला चटका लागण्यासारखं आहे. अशा स्वर गायिका सुमन कल्याणपूर यांना सकलम कडून आदरांजली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करा.